होतं आणि दिवसभरात कसं मॅजिक चालू होत असतं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला अनुभव यायला लागतात, एक्सपिरियन्स यायला लागतात मस्त. आणि ते अनुभव घेत घेत आपण अजून मॅजिक वर बिलीव्ह करायला लागतो, विश्वास करायला लागतो. चला मॅजिक काम करतो. Yes. अजून बऱ्याच लोकांना कळत नाही नेमकं काय चालू आहे. काही जणांचं काल परवा मला एक अशा आमच्या मॅडम होत्या, त्यांनी विचारलं की नेमकं काय काय आहे. मग मी त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं. प्रत्येकापर्यंत तसं नाही का पटकन असं मॅजिक पोहोचेल आणि त्याला ते कळ लक्षात येईल. परत ते वेळ युनिव्हर्सल परत परत क्ल्यू देत असतो, त्याच्यापर्यंत संदेश देत असतो की तुला असं असं मॅजिक आहे किंवा हे आहे, ह्या गोष्टी तुझ्या आयुष्यात बदल होणार आहे, फरक पडणार आहे. पण आपल्याला काय वाटतं इतकं सहज नसतं ना सगळं. आपल्या डोक्यात काय बसलेलं आहे की खूप मोठं ज्योतिषाला दाखवायचं, काहीतरी हातात रत्न घातले, काहीतरी मोठ्या मोठ्या पूजा केल्या, काहीतरी हे केलं ते त्याचा फरक सगळ्यांचा पडतो, आपल्याला ते मान्य आहे. पण प्रत्येकाला ते शक्य नाही. तर हे सिंपल जर प्रॅक्टिस चालू केली आपण आयुष्यामध्ये आपल्या, तर आपल्या आयुष्यात नक्कीच खूप मोठा बदल व्हायला लागतो. आता आज आपला 18वा दिवस मला वाटतं ना. काल 17 चॅप्टर झाले आपले. कालचा जो चॅप्टर होता आपला मॅजिक चेक, आता आज टाकलाय मी. तुम्ही आज प्रिंट काढा, काल नाही टाकणं झालं. आज तुम्ही प्रिंट काढा त्याची आणि तो हे करा. ड्रॉ पण करू शकतो आपण पेनाने वगैरे, पण तेवढं ड्रॉ करण्यापेक्षा नाही का आपल्याला ते चेक जरा समोर दिसला की चेक सारखी फिलिंग येते. प्रिंट मध्ये की आहे आपल्या नावाने चेक आहे का, आणि त्याच्यावर एक अमाऊंट टाका आणि ती तुमच्या समोर ठेवा. डोक्यात ठेवा की ह्या या पैशाने मी काय करणार आहे, आणि त्या अमाऊंट आपण ती मॅनिफेस्ट करूया. यस. तर आजचा जो चॅप्टर आहे आपला तो टू डू लिस्ट आहे. म्हणजे आपण दिवसभराच्या कामाची आपली लिस्ट कशी बनवायची आणि त्याच्यावर आपण स्वतः काम कसं करायचं अशा प्रकारचं. येस. तर आपण ते शिकणार आहोत. आणि खूप म्हणजे आपण जसं पूजा मॅडम त्या दिवशी म्हटल्या, त्यांचे सर होते ते लिस्ट बनवायचे आणि ते काम ते करायचे. सेम थिंग आहे की आपण जर कागदावर लिहिलं तर एक अटेन्शन जातं माइंड मध्ये, आज करणारे काम तुमचे काय आहे, आणि त्याला मॅजिकली पूर्ण झालं म्हणून आपण ती लिहू शकतो की हा मॅजिकली ते सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. असं माईक बंद ठेवूया आपण, जर कोणी जॉईन केलं तर आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. मीटिंगच लॉक झाली परत. येस. तर मग आपण आज शिकणार आहोत की आपल्या कामामध्ये जादू कशी आणायची. जे पण काम करतोय आपण, तर ते काम असं मॅजिकली करता आलं पाहिजे आपल्याला, नाही का. ते काम असं सहज आणि पटकन झालं पाहिजे. पण ते काही असू दे, छोटे काम असू द्या, मोठे काम असू द्या, आपण ते ठरवलं तर ते काम 100% होत असते. येस. तर थोडं आपण थोडीशी एक्सरसाइज करूया, म्हणजे जेणेकरून आपण थोडा स्वतःला चार्ज करूया. येस. पटापट रेडी व्हायचंय. येस. सगळ्यांनी हाताला जोर जोर घासायचंय. वाव, काय एनर्जी माझ्यात आहे. सुपर. आय एम सो एक्साइटेड. आय एम बॉर्न लक्की. मी नशीबवान आहे. मी धनवान आहे. मी भाग्यवान आहे. वा प्रभू, मी किती नशीबवान आहे, मी धनवान आहे, मी भाग्यवान आहे. वाव, सगळ्या गोष्टी माझ्यासोबत किती छान होतं, किती छान हेल्थ आहे मला. वाव, किती छान शरीर मिळालंय मला. वाव, किती छान केस, स्किन, संपूर्ण माझी बॉडी, हात पाय सगळं सुदृढ काम करते. माझे नातेसंबंध खूप छान होत आहे. सगळे मला प्रेमाने विचारताय. वाव, अमेझिंग. आणि माझ्याकडे पैशाचं चुंबक मी होत आहे. माझ्याकडे पैसे येत आहेत. व्हिडिओ ऑन करा, लक्ष्मी माता येणार आहे घरी. येस. माझ्याकडे मी पैशाचं चुंबक होत आहे. मी जे काही खर्च करत आहे त्या 10 पटीने माझ्याकडे परत येत आहे. येस. येणाऱ्या धनासाठी धन्यवाद, जाणाऱ्या धनासाठी धन्यवाद. थँक्यू, थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू सो मच. थँक्यू. जे काही माझ्या आजूबाजूला लोक आहेत, माझ्या आजूबाजूला सराउंडिंग, नातेवाईक, फॅमिली, मित्र, सगळ्यांना सुखात ठेव, सगळ्यांना खुश ठेव, सगळ्यांना आनंदी ठेव. भरभरून दे, भरभरून सगळ्यांकडे येऊ दे. परमेश्वरा थँक्यू. इतक्या सुंदर आयुष्य दिलंय मला. मानव शरीर, मानव योनीमध्ये जन्म दिला की नक्की माझं आयुष्य काही करण्यासाठी, काही माझ्या हातून चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी, खुश राहण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी, नवनवीन ठिकाणी फिरण्यासाठी, बागडण्यासाठी, हसण्यासाठी, खेळण्यासाठी भगवंता. परमेश्वरा धन्यवाद. परमेश्वरा धन्यवाद. थँक्यू तुझे, थँक्यू. मनापासून आभारी. चांगले लोक, चांगले नातेवाईक, चांगला मित्र परिवार, सगळं काही मला दिलंय. थँक्यू, थँक्यू. जे दिलंय त्यासाठी खूप धन्यवाद.
थँक्यू, मनापासून मी आभारी आहे. थँक्यू. आई वडिलांसाठी आभारी आहे. आई वडिलांनी जन्म दिला, पालन पोषण केलं, मला हे जग दाखवलं, नाव दिलं, की मान दिला, सन्मान दिला. त्या सगळ्या गोष्टीसाठी मी आभारी आहे. थँक्यू. थँक्यू. सगळ्या नातेवाईकांना माझा नमस्कार. त्यांच्यामुळे आपली ओळख आहे, त्यांच्यामुळे आपल्याला मान सन्मान आहे, त्याच्यामुळे फॅमिलीला आपल्या नवरा, बायको जे काही असेल त्यांना त्यांच्यामुळे पण आपण आहे. कारण पूर्णत्व कुठेही आपल्या फॅमिलीशिवाय होऊ शकत नाही. आपण आपल्या फॅमिलीचा एक भाग आहोत, है ना, फक्त एक पार्ट आहे. सगळे एकत्र आले तर फॅमिली होत असते. त्याच्यामुळं माझ्या सगळ्या फॅमिलीसाठी नमस्कार. माझ्या पूर्ण शरीरासाठी नमस्कार. ह्या पंचमहाभूतांसाठी नमस्कार. हे पंचमहाभूत आहे. वाव! धरती माता, धन्यवाद, धन्यवाद. धरती माताने किती दिलंय आपल्याला? घर दिलंय राहायला, सोनं दिलंय राहायला, आपल्याला खुशीत घेऊन रोज झोपती, आपले किती लाड करती, पाहिजे ते आपल्याला खायला, प्यायला, फळं, फ्रूट सगळं काही धरती माताने खूप आपल्याला दिले, खूप धनवान केले, खूप भाग्यवान केलेले. अग्निदेवताने आपल्या खूप आपलं डायजेशन सिस्टीम छान केलेलं आहे. आपलं विटॅमिन डी आपल्याला प्रकाशवान करण्याचं, तेजोमय काम करण्याचं हे सूर्यदेवता, अग्निदेवता काम करतात. नमस्कार. माझा जलपिता. आपल्या बॉडीत 70% पाणी आहे. 70% पाण्याने भरलेलं आपलं शरीर आहे. त्या शरीरामध्ये आपलं 70% पाणी पॉझिटिव्ह. आणि ह्या 3 दिवसामध्ये आपण बघतो पौर्णिमेच्या काळामध्ये की पाण्याची एनर्जी हाय असते, त्याच्यामुळं आपल्याला पाणी हे चार्ज करून. तर या जलपित्याला माझा नमस्कार. वायू देवता, वाव! वायुगुरु आपल्या सोबत असतात. दिवसभर आपल्या पाठीमागे, पुढे, आपल्या श्वासामध्ये जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो, तेव्हा आपल्या किती छान आपल्या अवतीभोवती आपल्याला प्रसन्न ठेवायचं काम करत असतात. वायू देवताला पण आपला नमस्कार. शेवटचा नमस्कार या ब्रह्मांडाला, या स्पेसला. किती स्पेस आपला दिलाय, किती छान आपल्याला जिथे गेलो तिथं स्पेस आहे, घरात मोकळा स्पेस आहे, झोपायला स्पेस आहे, घरकाम करायला स्पेस आहे. या ब्रह्मांडाने पाहिजे तसा स्पेस आपल्याला दिलेला आहे. हसायला, खेळायला, नाचायला, बघायला. थँक्यू. प्रत्येक विश आपली पूर्ण करत आहे. प्रत्येक वेळेस आपल्या पाठीची शक्ती आहे ती. त्या ब्रह्मांड शक्तीला धन्यवाद. जी काही शक्ती आपल्यासोबत निरंतर कार्य करते त्या शक्तीसाठी धन्यवाद. ती शक्ती मला जिवंत ठेवती, ती शक्ती मला हसवती आहे, ती शक्ती मला बागडती, माझे स्वप्न पूर्ण करते. थँक्यू. रिद्धी सिद्धी जे काही आपल्याला अलौकिक शक्ती मिळेल त्या सगळ्या शक्तींना मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. असंच माझ्याकडनं चांगलं काम होऊ दे. सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सगळ्यांना परमेश्वरा धनवान बनव, सुखी बनव, सगळ्यांच्या घरात आनंद उत्सव साजरा होऊ दे. धन्यवाद. माझ्या गुरूंना नमस्कार. जे काही गुरु आपल्याला घडवतात त्या गुरुमुळे आपली लाईफ सुरू होते. गु म्हणजे अंधार, रु म्हणजे प्रकाश. तर ह्या अंधाराकडून प्रकाशात नेण्याचं काम खूप गुरूंनी केलेलं. आई वडील, शाळेतले गुरु, कॉलेजचे गुरु, इतर गुरु, सोशल गुरु, आपल्याला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे गुरु मिळाले आहेत. त्या सगळ्या गुरूंना माझा नमस्कार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या गुरुमुळे जीवन सुरू झालं आणि जीवनाला एक वळण मिळालं. त्यासाठी थँक्यू. थँक्यू. आयुष्यातल्या सगळ्या गुरूंना माझा हृदयापासून नमस्कार. असेच चांगले चांगले गुरु मिळू दे आणि माझी जडण घडण जी काही होऊ दे परमेश्वरा. थँक्यू. थँक्यू सो मच. वाव! किती ग्रेट. आय एम ग्रेटफुल. किती सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबद्दल आपण स्वतःला थँक्यू म्हणायचं आहे. हे मॅजिक बुक मिळालं, थँक्यू. रोंडासाठी थँक्यू. जिने हे मॅजिक बुक लिहिलं, तिने आपली जीवनगाथा दाखवली, सांगितली आपल्याला, तिने स्वतःत कसा बदल केला. येस. आजचा क्लास फक्त माझ्यासाठी आहे म्हणा. आजचं चॅप्टर माझ्यासाठी आहे, आजचा क्लास माझ्यासाठी आहे. वाव! मॅजिक माझ्यासाठी तयार झालेलं आहे. रोंडाने माझ्यासाठी लिहिलंय. थँक्यू रोंडा. थँक्यू सो मच. रोंडा, इतकं छान तू मॅजिक मध्ये कळालंय आणि अध्यात्म आणि सायन्सचं दोघांचा मेळ करून जे मला मिक्सचर मिळालं आहे त्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. येस. तर ह्या सगळ्यांना जे आपल्याला शिकवत आहेत, सगळे मेंटॉर आहेत, जे स्पिरिच्युअली आहे, सायंटिफिक गुरु आहे, ज्यांनी आपल्याला ह्या शक्तीचे अनुभव करून दिले, सगळ्यांसाठी थँक्यू. 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 तर चला आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूया. येस. चॅप्टर कमालीचे चॅप्टर आहे सगळे. एकामध्ये एक चॅप्टर जे येतात ते इतके कमालीचे चॅप्टर आहे, जबरदस्त वर्क करता. येस. जे काही आपल्या आयुष्यात आता परिस्थिती आहे, रोज मान्य करायला शिका, कबूल करायला शिका. मी स्वतः ते गोष्टी कबूल करायला शिकले तेव्हा कळालं की वाव, खरंच मॅजिक घडतं. जी काही माझी परिस्थिती असेल, जे काही आता सध्या मी फेस करते, जे काही माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, त्याला मी आणि मीच जबाबदार आहे असं आपण स्वतःला म्हणायचं आहे. आरशात जाऊन म्हणा, लिहून रायटिंग मध्ये म्हणा, कुठेही पण जे आहे सिच्युएशन ती कबूल करा. येस. मग आपण ती कबूल करायची आहे. पुढे आपल्याला आपल्या आयुष्यात मॅजिक आणायचंय.
तर मी ही एक फुगे दिसत आणि ही जादूची चिठ्ठी दिसतीये. तर ही ब्रह्मांडात काय आपण जादू सोडतोय की जेणेकरून आपल्याला एक मॅजिक त्याच्या अवतीभोवती दिसतंय. मग आपल्याला आपल्या जी आपण कामं करतो दिवसभर त्याला मॅजिकली कसं बनवायचं आणि ते पूर्ण कसे करायचे आणि ते पण कुठेही असं व्यत्यय नाही येतात. तुम्हाला हॉस्पिटलला जायचंय, शाळेत ऍडमिशन करायला जायचंय किंवा जी काही गोष्ट करायची त्याच्यासाठी तुम्ही ती अगोदरच कशी त्याची तयारी करायची आहे याचं एक 5 मिनिटं लागतात सकाळी तुम्हाला कुठल्याही कामाचं नियोजन करायला. आणि तुम्ही बघितलं असेल किराणा सामान भरायला आपण जातो तर आपण लिस्ट घेऊन जातो तेव्हा चांगलं आहे की बिना लिस्टचं जातो तेव्हा काही उचलून घेऊन जातो आणि जे महत्वाचं आणायचं राहिलं तेच आणायचं राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला लहानपणी शिकवलं बघा, आपले वडील आई वडील किराणा सामान भरताना एक यादी करायची आणि त्याच्यामध्ये सगळं सामान लिहायचे. आजकाल आपण मॉलमध्ये जातो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला जे नाही पाहिजे ते घेऊन येतो आणि जे पाहिजे ते आपण विसरून जातो. त्यासाठी मॅजिकली टू डू लिस्ट म्हणजे कार्यसूची मराठीमध्ये शब्द। संसार जादुई चीजों से भरा है जो हमारी बुद्धि और पैने होने का इंतजार करे। हा हे युनिव्हर्सल आहे ना, हा संसार जो आहे ना इतका जादूमय आहे, इतकं जादूचं त्याच्यात भरलेलं आहे. पण आपल्याला ही जादू केव्हा दिसायला लागते माहिती का? आपण जेव्हा आपण विचार करतो म्हणजे की हा ही जादू आहे. आपण एक बालिशपणा पण आपण अति हुशारी दाखवली की जादू काम करत नाही. म्हणजे आपण आपली बुद्धी बाजूला ठेवतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. चला अरे हे होणार आहे माझ्यासोबत. आणि जेव्हा आपण बघतो काही लोक असे निस्वार्थ आणि मग त्यांना काही अपेक्षाही नसते तिथूनही त्यांच्याकडे ही जादू मैजिक येत असतं। अगर आप इस बारे में सोचे तो दरअसल कृतज्ञता आपकी सबसे अच्छी मित्र है। म्हणजे आता आपल्याला काय विचार करायचा आहे की मला ग्रॅटिट्यूड आणि धन्यवाद ती माझ्या बेस्ट फ्रेंड आहे आणि बेस्ट फ्रेंड मला प्रत्येक वेळेस कामाला येणार. काही चॅलेंज देऊ द्या लाईफमध्ये, काही प्रॉब्लेम येऊ द्या, नो प्रॉब्लेम. माझ्याकडे ग्रॅटिट्यूड आहे. ग्रॅटिट्यूड सोडायचं नाही. कशी परिस्थिती येऊ द्या त्या परिस्थितीला आपण पॉझिटिव्ह अँगलनी आणि ग्रॅटिट्यूडनीच बघायचे. जर आपण निगेटिव्ह विचार करायला लागलो तर लाईफमध्ये एकानंतर एक एकानंतर एक ज्याची आपण अपेक्षा करत नाही तशाही निगेटिव्ह आपल्यासोबत घटना होतात। यह हमेशा आपके लिए मौजूद रहती है, हमेशा आपकी मदद करने के लिए उपलब्ध रहती है, आपकी नीचा नहीं दिखाती है, कभी निराश नहीं करती है। इस जितने ज्यादा निर्भय होते हैं आप यहाँ अधिकतर तथा आपके जीवन में उतना समृद्ध होने के लिए आज जादुई अभ्यास करना दिखाएगा आपकी कृतज्ञता अधिक निर्भय कैसे कर सकते या ताकि आप के लिए अधिक जादुई चीजें करें। ही जी शक्ती आहे ना ही निरंतर तुमच्या सोबत आहे। आपण जन्माला आल्यापासून आपल्या जन्माच्या आधीपासून आपले एक एक अंग तयार झाले, पाठ तयार झाले, डोळे तयार झाले, आपल्याला सगळं खायला मिळत होतं म्हणजे आपलं एक बेंबी एक नाभी चक्र होतं तिथून आपल्याला पाहिजे ते खायला आपलं पोषण होतं ना आपले पार्ट बनत होते आपण सगळं तर हे कशामुळे होत होतं ह्याच त्या जादू शक्तीमुळे सगळं होतं आणि आताही असं शक्य आहे आपण मस्त खातो पितो झोपतो आतमध्ये ती शक्ती काम करत राहते ती सगळ्या सेल्स पर्यंत ते पोहोचवती खाण्याचं रूपांतर रक्तामध्ये होतं ह्या सगळ्या गोष्टी निरंतर चालू आहे ही शक्ती आपल्याला कधीच सोडत नाही आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ती आहे फक्त आपण त्या शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे आणि ती आपले आपले जे गोष्टी आहेत त्या जादूच्या शक्ती जी दैवी शक्ती आपल्या सोबत आहे तिच्या सोबत आपण कंटिन्यू चालायचं आहे। जीवन में हर दिन छोटी छोटी समस्या अचानक सामने आ खड़ी होती जिसे उलझाने की जरूरत होती है। ऐसे कई बार हम बौखला जाते बशर्ते हमें स्थिति सुलझाने का तरीका मालूम हो। शायद आपकी समस्या यह है आपके पास उन सारी चीजों की पर्याप्त समय नहीं है जो आप करने की जरूरत है। कधी कधी आपल्या आयुष्यात अचानकच काहीतरी समस्या होती आपलं नियोजन काहीतरी वेगळं असतं आणि काहीतरी वेगळंच होतं नाही का अचानकच आपलं काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं की नाही आता कसं करणार गडबड करतो आपण काहीतरी परत दुसराच आपण निर्णय घेतो आणि हा माझ्या बाबतीत असंच होतं किंवा तसं होतं त्यावेळेस आपण जर पॉझिटिव्ह नसलो तर आपल्याला कळत नाही की आपण कशा परिस्थितीत अडकत जातो। तर साथ ही आप इस बात पर लेकर परेशान रहते एक दिन सिर्फ 24 घंटे ही होते हैं। संभवत आपका काम के बारे में बौखला रहे हैं और अधिक खाली समय चाहते हैं लेकिन पाने का कोई रास्ता नहीं दिखता है। हो सकता है आपके घर में रहकर बच्चों की देखभाल कर रहे हो परेशान हो चुके हैं थका महसूस हो चुका है लेकिन आपके पास फुर्सत के पल निकालने का कोई साधन नहीं। कधी कधी आपण दिवसभर असतो काय 24 तास आहे मला भरपूर लोक हे करतात अहो मॅडम वेळच पुरत नाही आमच्याकडे तर वेळच नाही आणि हेच आहे तेच आहे पोरांचा टिफिन आहे ह्या सगळ्या गोष्टी हे करायचं ते करायचंय नुसती गडबड 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 स्वतःसाठी वेळ नाही दिवसभर केसांकडे बघायला वेळ नाही काय की आपण हाऊसवाईफ बघतो नीट स्वतःला कधी बघत नाही नाही माझं तर काही होतच नाही टिफिन बनवायचा याचा हे मुलाने हे केलंय
पसाराच करून ठेवतात. त्यांच्या डोक्यात दिवसभर असं काही चालत असतं की त्यांना स्वतःकडं असं फुरसतनी बसायला किंवा विचार करायला वेळही मिळत नहीं। हो सकता है आपके सामने कोई ऐसी समस्या हो जिसे उलझाने के लिए जरूरत होती है, लेकिन आप जरा भी अंदाजा नहीं है इसे उलझाने के लिए किस और मुड़ा जा सकता है। मग एखादा प्रॉब्लेम आला आणि आपण त्याला सॉर्ट आउट करायला जातो घाईघाईमध्ये, नाही का, दूध सांडलं, चहा सांडलं, मग गडबड चला पटपट पटपट हे असंच होतंय माझ्यासोबत, तेच होतंय, मग गडबडमध्ये दुसरंच काहीतरी परत ती गडबड हो सकती। हो सकता है आपके पास कोई चीज खो गई है, आपके उसे खोजने की सबसे अच्छी कोशिश की हो और आदर्श आपका साथ नहीं दिया, लेकिन किस्मत ने आपका साथ नहीं दिया। हो सकता है आप किसी खोजना चाहते हो, जैसे आप पालतू पशु, आदर्श बेबी सीटर, बेहतरीन हेयर ड्रेसर, दंत चिकित्सक, डॉक्टर, या आपके सर्वश्रेष्ठ बावजूद आपकी जरूरत व्यक्ती खोज न पाई। म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं, आपल्याला काहीतरी आपलं काही लोकांच्या बाबतीत होतं बघा, चावी कुठे ठेवतात त्यांना ते पटकन आठवत नाही किंवा घरात काहीतरी गडबडीच करता, पैसे ठेवता ते विसरून जाता, म्हणजे डोक्यात काहीतरी वेगळं चाललं असतं, ऍक्शन काहीतरी वेगळी घ्यायची असते। मग कधी-कधी आपल्याला एखाद्या दिवशी पटकन काहीतरी पाहिजे असतं, एखादं चांगलं डॉक्टर नवीन ठिकाणी गेल्यावर तिथं पाहिजे असतं किंवा एखादं पार्लर चांगलं पाहिजे असतं किंवा आपल्याला एखादा पालतू पशु काहीही आपल्याला पाहिजे असतं, ती लवकर आपल्याला खूप दुकानात फिरावं लागतं, पटकन ती गोष्ट मिळतच नाही। मग आपण म्हणतो किती परेशान झालो ना, मला हे 10 दुकानं शोधून ही एक छोटीशी वस्तू भेटली, असंही होतं। मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आपला जास्त वेळ जाणार नाही आणि आपली परेशानी कमी होईल। आपके सर्वश्रेष्ठ प्रयासों के बावजूद आप अपनी जरूरत की व्यक्ति को न खोज पाए, जो हो सकता है असह स्थिति में, क्योंकि कभी व्यक्ति आपको कोई ऐसी चीज करने से कहा जिसमें नहीं करना चाहते, आप नहीं जानते उसके बाद कैसी प्रतिक्रिया करें। हो सकता है आपका किसी कोई विवाद हो गया है और सुलझाने के लिए बजाय परिस्थिती बिघडती जा रही, म्हणजे एखाद्या वेळेस काही होतं, छोटं-मोठं ब्रेकडाउन होतो, कोणाशी काही वाद झाला, काही झाला, मग आपण त्याला परिस्थिती सुधरत नाही, अजून त्याचं मोठंच भांडण होतं किंवा एकदमच अबोला होतो आणि मग एकदमच काहीतरी असं होतं की आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो। यह जादुई सूची आपका रोजमर्रा की किसी प्रकार का छूट-फूट समस्या में आपकी मदद करेगी। जब आप यह जानते हैं कि क्या करना चाहते, जब आप यह चाहते हैं कि आपके लिए कोई चीज की जाए, यह परिणाम देखकर आप दंग हो जाए। मग आता ही जी टू डू लिस्ट आहे, आपली रोजच्या कामाची जर यादी आपण करायला शिकलो आणि ते केलं, तर त्याचा परिणाम आपल्याला असं वाटेल, अरे इतक्या पटापट माझे कामं कसं काय व्हायला लागले, मी ज्याच्यासाठी अगोदर एवढं धडपड करायची ना, आता अशी चुटकी वाजवल्यासाठी कामं व्हायला लागली। स्वतःहून समोरून ती व्यक्ती येईल तुम्हाला, म्हणजे कामवाली बाई पाहिजे, कामवाली बाई कोणतरी रेफरन्स घेऊन येईल, स्वतःहून येईल, पाहिजे कशी, ती चांगली आहे, तुमच्या वेळेत पाहिजे, तेवढ्याच सॅलरीत पाहिजे आहे, हे सगळं त्या गोष्टी मॅजिकली तुमच्या सोबत घडून यायला लागतात। जब आप कृतज्ञता की जादुई शक्ति का आकर्षण का नियम साथ मिला लेते हैं, तो परिस्थिति घटनाएं आपकी इच्छा पूरे करने के लिए दोबारा व्यक्तिगत होना होगा। आप यह जान पाएंगे कि यह ऐसे होगा जैसे आपके किसी ने दिया जाएगा, लेकिन यह आपका काम नहीं है। आपका काम बस वर्तमान में इच्छा पूरी होने के लिए कृतज्ञता होना है, जिसके पास आप हो सकते। यह सचमुच साकार हो चुकी है, फिर जादू को होणे दे। मग आता आपल्याला काय, ही शक्तिशाली आकर्षणचा नियम काय करतो, तुमच्या परिस्थिती आणि घटना ज्या आहेत, तर त्याच्यासाठी ती घटना तुमच्यासाठी रिअरेंज करतो युनिव्हर्सल। म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही चालले, कुठं गावाला जायचंय आणि त्यावेळेस तुम्हाला 10-15 मिनिटं लेट होतंय आणि बसला तुम्ही तिथंच आधीच न घाबरता, की हां, मी लेट होते, आता बस मिस होणार का काय? पण त्यावेळेस रिअरेंज की ती बस पण थोडी लेट झालेली राहील किंवा काहीतरी तिथं सिच्युएशन राहील, ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे ती बस पण उशिरा आली, म्हणजे तुमच्यासाठी ती परिस्थिती, पण ते कसं होणार किंवा ते कसं होईल का होईल का नाही, हे आपलं काम नाही। आपण फक्त आपल्या त्या झालेल्या याच्यावर आपण थँक यू करायचं आहे। आज ही अपने सबसे महत्वपूर्ण काम की लिखित कार्यसूची तयार करें, जिसे आप अपने लिए करना और सुलझाना चाहते हैं। मग अशी आपण लिस्ट बनवायची की जे कामं आपले आखडलेले किंवा आपले होत नाही किंवा आपल्याला ते पाहिजे किंवा एखादा डेंटिस्ट पाहिजे, एखादा डॉक्टर पाहिजे किंवा अशा काही गोष्टी आपल्याला त्या खूप दिवसापासून पेंडिंगमध्ये पडलेले काम आहे किंवा आपल्याला रोज आज ते काम करायचे, अशा याची आपण लिस्ट बनवायची आहे। सूची के सबसे ऊपर शीर्षक लिहिए जादुई कार्यसूची, म्हणजे त्याच्यावर आपण त्याचं टायटल लिहायचंय जादूची, म्हणजे मॅजिक टू डू लिस्ट लिहू शकता किंवा मराठीत तुम्ही जादूची कार्यसूची किंवा मराठीमध्ये काय होतं एकदम शब्द जादूचं आपलं काय म्हणता येईल शब्द त्याला,
कि कार्यप्रणाली असं, आप अपनी सूची ऐसे काम लिखते हैं जिन्हें करने का समय नहीं होता, जिन्हें आप नहीं करना चाहते। साथ में आपका वर्तमान समस्या भी लिख सकते हैं जिसकी रोजमर्रा छोटे छोटे काम से लेकर जीवन में अधिक बड़ी स्थितियां शामिल हो। जीवन में किसी क्षेत्र के बारे में सोच रहे जहां आपके लिए कुछ सुलझाना चाहे, करने का जरूरत नाही। म्हणजे त्याच्यात तुम्ही तुमचे मोठे काम लिहू शकता आणि छोटेही काम लिहू शकता, त्यानुसार आहे। मुलीचे लग्न करायचंय, मुलाचं लग्न करायचंय किंवा अशा ह्याच्यात, किंवा दुसरं काही तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी पाहिजे, की कारागीर पाहिजे, बांधकाम करायचंय, किंवा कोणी आर्टिस्ट पाहिजे, अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्या लिस्टमध्ये लिहू शकता आणि त्या कशा कशा तुमच्या पूर्ण करायच्या त्याच्यानुसार आधीच त्याला ग्रॅटिट्यूड करू शकता। जब आप आपकी सूची पूरी कर लेते हैं, उसमें 3 चीजें चुनें, आज उन पर ध्यान केंद्रित करें। कल्पना करें एक बार करने की चीज जादुई ढंग से आपके लिए की जा रही। मग आता आपण जी लिहिली 10 कामं लिहिले समजा, त्यातले आपले 3 महत्वाचे, आपल्याला कामवाली बाई पाहिजे अर्जंट, मग आपण ते लिहू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला काही दुसरं रिपेअरिंगसाठी पाहिजे, नळ खराब झाला आहे किंवा घरातलं काही चॅलेंज आलंय, ते आपण लिहू शकतो, की मला प्लंबर पाहिजे। मग अशा वेळेस आपण त्या जादुई याच्याने कल्पना करायची, हा मला हे माझं काम झालेलं आहे, त्यासाठी थँक यू। परिस्थिति और घटना के आपकी खातिर यह करने के लिए प्रतिबद्ध हो रहा है, इसी समय हो रहा है, आखिर खातिर सारा काम हो जाता है, सब सुव्यवस्थित हो जाता है, तब समस्या सुलझ जाती है। जो आपके बारे में बदल जबरदस्त धन्यवाद दे रहे हैं, आपकी चीजें प्रत्येक के लिए सभी 1 मिनट कर देंगे। विश्वास रखिए यह चुका तथा बदला अधिकतर कृतज्ञता महसूस करें। किसी दूसरों को समय सूची बाकी काम करे, इस अभ्यास कर सकते हैं, लेकिन मनचाहे कामों की जादुई कार्यसूची लिखना बहुत शक्तिशाली। मग आपण ही जेव्हा लिहितो, ऑलरेडी रायटिंग मध्येच एवढी पॉवर आहे, नंतर आपल्या शब्दामध्ये पॉवर आहे, की रायटिंग मध्ये आपण ती गोष्ट पूर्ण झालेली लिहितोय। तुमचे जे काही छोटे छोटे काम असेल, तुम्हाला एखादं शॉप चांगलं शोधायचंय, एखादं गिफ्ट शोधायचंय, एखादं हॉटेल चांगलं शोधायचं, त्यासाठी तुम्ही त्या त्या कार्यसूचीमध्ये ते लिस्टमध्ये टाकू शकता। जे महत्वाचे आहे ते 3 वरती घ्यायचे आणि त्याला आपण थँक यू, ग्रॅटिट्यूड करायचे, जे महत्वाचे अर्जंट आहे आपल्यासाठी। याद रखे आकर्षण का नियम कहता है समान ही समान को आकर्षित करता। हा नियमच आहे ना, लाईक अट्रॅक्ट्स लाईक, म्हणजे जसं चांगलं चांगल्याला आकर्षित करतं, खराब खराबला आकर्षित करतं। जिथं घाण वास येतो, काही खराब काढले असते, आपण बघतो की किडे, मुंग्या तिथे लवकर अट्रॅक्ट होतात। जिथं चांगलं प्रफुल्लित असतं, सुगंध असतो, तिथं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवते। मग आपण तो विचार करायचा है, तिथं पॉझिटिव्हिटी द्यायची। समान समान को आकर्षित करता है और इसका अर्थ यह है जब समाधान के लिए कृतज्ञ होते हैं, जैसे आपके पास इसी वक्त वो स्थिति सुलझाने के लिए जरूर चीजों को जीवन में आकर्षित कर लेगा। समस्या पे ध्यान केंद्रित से अधिक समस्या खिची चली आती। मग आपण काय करतो, हा प्रॉब्लेम झालाय बाई, माझं हेच खराब झालंय, तेच खराब झालंय, टीव्हीच खराब आहे, त्याच्यावरच जर आपण फोकस करत राहिलो सारखा, तर मग ती प्रॉब्लेम अजून आपल्याला त्याचा त्रास होणार आणि आपण ते सारखं सारखं त्याच्यावरच हे करणार। आपको समाधान के लिए चुंबक होना है। मग आपल्याला त्याचं काहीतरी समाधान झालेलं आहे, ते पूर्ण आपलं काम झालं, त्यासाठी आपल्याला त्याचं चुंबक व्हायचं, ना की समस्यासाठी। आपके पास समाधान है, समस्या सुलझ चुकी है, इस बार कृतज्ञ होने के लिए समाधान आकर्षित होता है। यह जादुई अभ्यास कितना शक्तिशाली यह बताने के लिए मैंने आपको आपकी बेटी के जीवन का एक प्रसंग बताना चाहती हूँ, जिससे कोई अपने खोए हुए वॉलेट को अपने अंगावर आकर्षित कर लिया था। यह अभ्यास आहे। मग ही जर जादुई प्रॅक्टिस आहे, ही इतकी चमत्कारी आहे आणि इतके छान पद्धतीने काम करण्यासाठी रोंडाने तिच्या मुलीचं उदाहरण याच्यात दिलंय। तिचं वॉलेट जे आहे ते एका ठिकाणी हरवलं होतं। त्या मुलीने एक रात बाहर रहने के बाद मेरी बेटी अगली सुबह पता चला उसका वॉलेट उसके पास नहीं है। उसे जरा भी अंदाजा नहीं था यह कहाँ खोया है। उसे पता भी नहीं था यह खोया है या नहीं। उसे रेस्टोरेंट वॉलेट खोजा, उसने डिनर किया था, वह टैक्सी कंपनी गई जिससे टैक्सी में बैठकर घर पहुंची। उसे स्थानीय पुलिस स्टेशन, सड़कों में खोजबीन के आसपास दरवाजे खटखटाए, लेकिन उसे कोई वॉलेट नाही मिळाला। मग तिचं जे पॉकेट होतं, वॉलेट जे होतं तिचं हरवलं। मग तिने प्रत्येक ठिकाणी ते बघितलं, तिला काही अंदाज पण नव्हता खरंच ते हरवलं आहे का घरात कुठं पडलं आहे, तिला ते माहित नाही। मग ज्या हॉटेलमध्ये डिनर करायला गेली तिथं तिने शोधलं, टॅक्सी कंपनीवाल्याला विचारलं, प्रत्येक ठिकाणी शोधलं, मग तिला ते काही त्याचं कुठं मिळालं नाही। मेरी बेटी वॉलेट का सामान कीमती चीजें थी, जिससे उसके बैंक में क्रेडिट कार्ड्स, ड्राइविंग लाइसेंस, नकदी
लेकिन अलावा उसे सबसे बड़ी चिंता ये थी कि उसके वॉलेट में उसका पता या संपर्क कोई जानकारी नहीं थी, क्योंकि वह कुछ समय के लिए विदेश गई थी। उसके नाम पर सार्वजनिक रूप से सूचीबद्ध फोन नंबर नहीं था। एक सर्जम होने का कारण कोई आशा की नजर नाही थी। मग तिच्या वॉलेटमध्ये सगळं महत्वाच्या वस्तू होत्या, त्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड होते, तिचं ड्रायव्हिंग लायसन होतं, कधी कधी होतं ना आपलं महत्वाचे कागदपत्र, ते भेटले नाही तरी चालेल बाबा, आपण म्हणतो कॅश गेली तरी चालेल, पण मला हे डॉक्युमेंट सगळे पाहिजे, पासपोर्ट, हे जर सगळं हरवलं तर किती परेशानी असती. मग त्याच्यात तिचा फोन नंबर कुठंच नव्हता, कारण ती दुसऱ्या देशात होती, काही दिवस तिचा फोन नंबर नव्हता आणि ऍड्रेस पण नव्हता. मग त्याच्यामुळे असं वाटलं तिला कोणाला सापडलं तर माझ्यापर्यंत ते कसं येणार आणि कॉन्टॅक्ट कसं करणार, त्याच्यामुळे ती जास्त परेशान झाली। लेकिन लगभग असंभव देखने वाली बाधाओं के बावजूद उसने बैठकर अपनी आंखें बूंद ली और मन ही मन में वॉलेट की तस्वीर देखने लगी। उसे चित्र देखा, वॉलेट के हाथों में थामे हुए, उसे खोल दिया, अपना सामान टटोल रही है, उसे जबरदस्त कृतज्ञता महसूस की। उसके पास वॉलेट तथा चीज दोबारा आपके हातों में मिल गई। म्हणजे तिने काय केलं, डोळे बंद केले आणि त्या वॉलेटला बघितलं मनातल्या मनात, आणि त्या वॉलेटमध्ये काय काय आहे आणि त्याला तिने त्याचं चित्र बघून त्याला केलं की मला वापस मिळालेलं आहे, ते फील केलं स्वतःला की मला माझं वॉलेट परत मिळालेलं आहे। पूरे दिन में जब भी मेरी बेटी इस बारे में सोचती, उसे कल्पना करती वॉलेट उसके हाथों में है, उसका बहुत बहुत प्रसन्नता कृतज्ञता महसूस करती, वॉलेट उसके पास है। मग तिला दिवसभरात जेव्हा जेव्हा वॉलेटची आठवण येत होती तेव्हा म्हणायची थँक्यू, माझं वॉलेट माझ्या जवळ आलेलं आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू, असं ती कृतज्ञतामध्ये तिला ठेवत होती आणि फील करत होती। उसी रात उसके पास एक किसान का फोन आया था, जो 100 मील दूर रहता था। बघा युनिव्हर्सल कसं काम करतं, 100 किलोमीटर मील वरून तिला एक शेतकऱ्याचा फोन आला। किसान ने बताया कि उसका वॉलेट मिला है। इस कहानी का असाधारण बात यह है कि किसान को वॉलेट सड़कों पर सुबह सुबह मिला था। वह मेरी बेटी घर से ठीक बाहर किसान के तत्काल वॉलेट का संपर्क किया, जानकारी टटोली, मालकिन का पता लगाने की कोशिश की, कहीं धनादय, लेकिन फायदा नहीं हुआ। हताश होकर उसकी कोशिश छोड़ दी और वॉलेट लेकर खेत पर चला गया। मग त्याला ते मिळालं एका ठिकाणी, मग त्यांनी खूप प्रयत्न केला की कुठं ते वॉलेट आहे का, कोणी त्याचा मालक आहे का शोधायचा प्रयत्न केला, मग त्याला काही वाटलं नाही म्हणून तो वॉलेट घेऊन त्याच्या शेतावर चालला गेला त्या दिवशी। लेकिन खेत में घूमते घूमते उसे वॉलेट की बार बार याद आली। मग त्याला वाटत होतं की हा वॉलेट कसं मी कोणाजवळ देऊ, त्याचं आहे त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे किती महत्व, त्याला आठवण येत होती। उसे आखिर बार बार मालकिन की खोज करने का त्यांनी निर्णय घेतला की मला हे शोधायचंय, याचं मालक कोण आहे। उसी पर्ची पर एक व्यक्ति का नाम लिखा था, उसमें नाम में मेरी बेटी सरनेम के साथ मिलाकर डायरी में सर्च को फोन किया, और उसका सरनेम वाला एक ही नाम था। किसान ने उस फोन पर फोन नंबर लिया, मेरी बेटी को पता फोन नंबर था। हम इसका आज तक नहीं समझ पाए उस किसान ने वह नंबर कैसे मिला, क्योंकि अनलिस्टेड नंबर था। यह घटना बाद में हमें कोई डायरेक्टिव असिस्टेंट को फोन किया, उसे पूछा, हर बार यह प्रतिक्रिया मिली, माफ करे इस नाम से कोई नंबर नहीं। मग त्यांनी जे आडनाव होतं त्या मुलीचं त्याच्यावर ते डायरेक्टरी मधून फोन काढला आणि तिला फोन नंबर आला। मग त्यांना एक आश्चर्य वाटलं की डायरेक्टरी मध्ये त्यांचं ते नावच नव्हतं त्या नंबरनी। त्याला जो फोन मिळाला त्यांनी फोन केला, पण त्याच्यामध्ये त्यांना समजलंच नाही की एकच नंबर त्याला त्या आडनावाचा मिळाला आणि त्या आडनावावरून यांना फोन लागला। आता त्यांना कळालं नाही की हा फोन कसा लागला, आणि जेव्हा त्यांनी विचारलं फोन लावून तर त्यांनी सांगितलं की ह्या नावाचा कोणता आमच्या डिक्शनरीमध्ये नंबरच नाही। डायरेक्टरी यायची बघा पहिले ती नाही का, लँडलाईन फोनवर अशी, माहित असेल तुम्हाला, अशी एक डिक्शनरी यायची, त्याच्यात सगळ्यांचे फोन नंबर राहायचे पूर्वीला, जेव्हा आपल्याकडे नवीन लँडलाईन आले तेव्हा। 100 मील दूर पर लगभग असंभव देखने वाली घटना, बेहद साधारण श्रृंखला के लिए मेरी बेटी वॉयलेट जस्ट लौट आया, उसे कृतज्ञ बनकर अपनी भूमिका निभाई। वॉयलेट मिल गया जैसे हमेशा होता है, कृतज्ञता के बाद जादू कर दिया उसका वॉयलेट उस तक पहुंचाने के लिए व्यक्ती परिस्थिती घटना सक्रिय कर दी। म्हणजे तिची इतकी इच्छा शक्ती होती की ते वॉयलेट तिच्याकडे परत आलं। कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल के लिए उपलब्ध हमेशा रहती है, आपको बस इतनी आपके खोजना और इसका इस्तेमाल सीखना चाहिए। म्हणजे ही जादू आपल्यासोबत काम करायची कंटिन्यू, पण आपल्याला विश्वास पाहिजे। काही काही लोक काय आहे, अगोदर आता कशाचं मिळतंय, गेलं एवढं लांब कुठं आहे, काही त्याचं हेच नाही, अगोदरच त्याचं हे करून टाकतात।
म्हणजे जादू यायची आणि ती अगोदरच आपण आपल्या विचारांनी तिला दूर करून टाकतो. आजचा अभ्यासक्रम आहे जादुई अभ्यासक्रम 18। अपनी 10 नियामतें की सूची बनाए, लिखे और कृतज्ञ हुए गए। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उन सब महत्वपूर्ण कामों की समस्या की लिखित सूची बनाए जिसके आप करना या सुलझाना की जरूरत है। अपनी सूची का शीर्षक दीजिए, सारी सूची लिखिए। आपके 3 सबसे महत्वपूर्ण काम चुन ले, एक एक करके उसे कल्पना करे, हर काम के लिए चुन लिया गया है। मग तुमचे 3 महत्वाचे काही काम असत ते लिहायचे आहे आणि ते तुम्हाला म्हणजे एखाद्या मुलाला ट्युशन लावायची आहे, क्लासेस शोधायचे, काही पण तुमचे किंवा एखादी वस्तू हरवली त्याच्यासाठी पण आपण लिहू शकतोय। हर काम कम से कम 1 मिनिट समय दे, यकीन कीजिए वो पूरा हो गया है, बदले में हार्दिक कृतज्ञता। मग प्रत्येक कामासाठी 1 मिनिट वेळ द्यायचा आहे, त्याच्यावर विचार करायचा आहे की थँक्यू युनिव्हर्सल, मला ती वस्तू परत आणल्याबद्दल थँक्यू, मला घर कामासाठी चांगली बाई भेटल्याबद्दल। असं तुमची जी सिच्युएशन आहे त्याच्यानुसार तुम्ही वाक्य तयार करायचे। आज रात ठीक सोने से पहले आपका जादुई पत्थर हाथ में थामे और दिन भर अच्छी हुई चीजों के लिए जादुई शब्द धन्यवाद कही। रोजची आपली प्रॅक्टिस जी आहे ती आपण आपल्या रॉकची करायची आहे। मग किती सुंदर हातचा आहे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण ही टू डू लिस्ट करू शकतो, छोटे जे काम आहे त्यासाठी। मग डेलीच्या लाईफ मध्ये आपण यूज करू शकतो ही सवय पण खूप छान आहे की नाही का। आज दिवसभरात मला काय काय करायचं, कधी कधी आपण ते करतो, सकाळी विचार करतो आणि नंतर जाऊ दे आज ना खूप कंटाळा आला, आज नाही मी उद्या करेन। म्हणजे बुक वाचायचं, एखादं उदाहरण तुम्हाला, एखादं समजा काहीतरी महत्वाचं टाकायचंय, काही कोणाला फोन करायचा आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण ते काय निग्लेक्ट करतो। मग नंतर आता काय कंटाळा चालाय, आता खूप वेळच झाला नंतर करू, पण जेव्हा आपण लिस्ट मध्ये टाकतो ना आपल्याला कळतं की नाही आज पूर्ण करायचं आणि त्या गोष्टी फॉर्मॅट मध्ये यायला लागतात आणि आपल्याकडनं त्या आपोआप करून घेतल्या जातात। युनिव्हर्सल आपल्याला आठवण करून देते। आता हे किती सुंदर उदाहरण दिलंय की त्या मुलीचं पॉकेट हरवलं, तिथं काहीच नव्हतं किंवा आणि कधी-कधी ही दैवी शक्ती आपल्याला अशीच काम करत असते, की जिथं आपल्याला काही म्हणजे इनडायरेक्टली सिच्युएशन असते ती काही आपल्याला पटकन हे पण नसते। मग आपल्याला एखाद्या वेळेस काही रेंटनी घर शोधायचं असेल, शॉप शोधायची असेल, कोणतर तिसरंच व्यक्ती सांगतं आपल्याला, की "हा इथं-इथं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही बघा." म्हणजे होतं ना असं आपल्या बाबतीत. आपल्याला त्यावेळेस काहीच कळत नाही, की अरे ग्रॅटिट्यूडचं आहे. मी तुम्हाला एक अनुभव सांगते. माझ्या आयुष्यात असे भरपूर अनुभव आलेले. ग्रॅटिट्यूडच्या जर्नीमध्ये असताना, नसताना आपण आपण देवाचं पण काही करत असलो ना, आपल्याला ते अनुभव येतात. बरोबर आहे ना? मग एकदा आम्ही दिल्लीला गेलो होतो. दिल्लीहून पुढे एक चुलखाना धाम म्हणून आहे. खाटू श्यामजीचंच एक मंदिर आहे. तर ते आम्हाला जायचं होतं तिथं. म्हणजे बघायचं होतं. असंच आम्ही बघितलं होतं YouTubeला. आम्ही इकडे खाटूला गेलो होतो आणि तिथं कुरुक्षेत्राची भूमी म्हणजे जिथं महाभारत झालं, तिथं भूमी आहे. तर आम्हाला असं वाटलं दिल्लीहून आम्ही जाऊ. मग दिल्लीला संध्याकाळ झाली आम्हाला जायला आणि तिथून अक्षरशः तिथून कोणी गाड्याच नव्हत्या. कारण तिथून बॉर्डर जी आहे ना, ती चेंज होत होती तिकडे जायला. 150-200 किलोमीटर असेल दिल्लीपासून. पण तिथं बॉर्डर चेंज झाल्यामुळे तिकडं ऑटोवाले वगैरे कोणी जात नव्हतं. मग मी याच्यावर ओला टाकलं. त्याच्यातही 1500-2000 सांगत होते. पण मी म्हटलं जाऊ दे संध्याकाळची वेळ झाली, पैशाचं काही नाही, पण आपण सुखरूप गेलं पाहिजे. मग मी ते टाकलं. तिथं टॅक्सी तशी पण यायला तयारच नव्हती. मग एक टॅक्सीवाला आला असाच उभं राहिला तिथं आणि म्हटलं, "दीदी कुठे जायचंय तू?" म्हणजे हिंदीमधून बोलला, की "आपको किधर जाना है?" तर मला आपल्याला नाही का नवीन ठिकाणी पटकन विश्वास नसतो कुठं किंवा नवीन आपण कसं हे करायचं. याच्यावर डेस्कवर असे मोरपिसं ठेवले होते आणि म्हटले, "कुठे जायचं?" म्हटलं, "असं-असं मंदिर आहे, खाटू श्यामजी. तुम्हाला माहिती का चुलखाना धाम म्हणून?" तर ते म्हटले, "हो, माहिती म्हणे मला. मी गेलेलो आहे." ठीक आहे म्हणे, "तर चला," म्हटलं तो. "मग किती घेणार?" म्हणे. म्हणे 1500. ह्यावेळेला कोणी येणार पण नाही. म्हटलं, "ठीक आहे, चला." तर आम्ही गेलो आणि थोडंसं भीती पण असते ना मनात. आपण अनोळखी वेळेत जातोय. मी, मिस्टर आणि माझा छोटा मुलगा होता त्यावेळेस. मोठा मुलगा नव्हता आला. आणि तो पण आणि तो मध्येच रस्त्यात गाडी थांबवलं आणि म्हणे, "तुम्ही जेवण वगैरे करा." म्हटलं, "नाही, नाही, मला जेवण नाही करायचं आम्हाला. आम्हाला थांबायचं पण नाही." कधी-कधी आपल्याला असं डाऊट येत असतो समोरच्या व्यक्तीवर काय आहे, काय नाही, मध्येच थांबायला. नंतर तो म्हणे, की नाही तो समोर फोन पण लावत होता कोणाला तरी सारखं-सारखं, की "मी येतोय, असं-असं माझ्यासोबत आहे. मग तिथे तयारी करून ठेव" वगैरे असं थोडंसं मनामध्ये डाऊट पण येत होता. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी समोरच्याला सांगितलं म्हणजे तिथं असं एकदम गाव होतं. असं हॉटेल नाही, व्यवस्था नाही, मध्ये काही नाही. मग तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला राहण्याची व्यवस्था करून दिली. आम्हाला जेवणाचं पण तिथं तयार म्हणजे त्यांनी सांगितलं तिथं भंडारा होतं, जेवण पण होतं. म्हणजे आजूबाजूला काहीच व्यवस्था नव्हती. आमचं जेवण झालेलं नाही, काही नाही. पण त्या व्यक्तीने सगळं हे केलं आणि सगळे पंजाबी लोकं होते आजूबाजूला वगैरे. तिथं मध्ये गेल्यानंतर गेट उघडल्यानंतर कळालं आणि एकादशी होती त्या दिवशी. आणि तो व्यक्ती गेला मग चालला. मी त्याला फोन पे केलं, सगळं केलं. मी नंबर पण त्यांचा सेव्ह करून ठेवला. नंतर मला तो नंबरच आत्तापर्यंत सापडला नाही
आणि माझ्या फोन पे मध्ये पण हिस्ट्री काय गडबड झाली ते चालल्या गेलं. मी त्यांना म्हटलं होतं की मी तुमचा नंबर नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कॉल करेल किंवा तुमच्याशी कॉन्टॅक्ट, पण तो नंबर मला अजूनही सापडला नाही. म्हणजे कधी कधी आपल्या अंगावर काटे आणणारे असे अनुभव आपल्याला येतात नाही का, असं एकदमच असं काहीतरी आपल्याला दैवी शक्तीनेच कुठेतरी मदत केली. असा रस्ता होता मध्ये की नाही का जंगल सारखा, जो रस्त्यात जाताना असं मनात हेच होतं नेमकं कुठे घेऊन चालला, अंधार आहे काय आहे, म्हणजे मनात वेगवेगळे डाऊट येते. नंतर जेव्हा तिथं पोहोचलो तेव्हा सगळं झालं, तेव्हा असं नाही का श्वास घेतला, अरे म्हणजे किती चांगले लोक पण असतात, आपल्याला हेल्प पण, अशा भरपूर ठिकाणी आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. आणि अनुभवातून कळतं की आपल्याला खरंच दैवी शक्ती आपल्या सोबत असते. तुम्हाला पण असे अनुभव आलेले असं बघा, तिथं काहीच म्हणजे नाही का, कधी कधी काही हे नव्हतं आपल्याला आणि ती संधी आपल्याला मिळाली. तर मग ही शक्ती जी आहे ना, ही शक्ती निरंतर काम करत असते. फक्त या शक्तीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि छोटीशी आपल्याला आशेची किरण घेऊन येत असते. मग आपलं आपण असं होतं परिस्थिती नाही का, एखादी सिच्युएशन येते तेव्हा आपण असं एकदमच होतो, आता कसं व्हायचं काय व्हायचं. पण या परिस्थितीवर विश्वास ठेवला ना आपण की येस होणार, तर 100% आपले ते काम असे पटापट व्हायला लागतात. म्हणजे काही असं तुम्हाला भाजी जरी घ्यायला जायची, साधं किराणा जरी घ्यायला जायचं, तिथं पण तुम्हाला ते चांगल्या गोष्टी मिळायला लावतात. म्हणून आपण कंटिन्यू जर ग्रॅटिट्यूड मध्ये राहिलो तर आपल्यासोबत सगळ्या चांगल्याच गोष्टी होतात. येस, तुमच्या लक्षात आला आजचा टॉपिक? तर मी म्हटलं तिची गाडी आहे तर ती मला ड्रॉप करेल म्हणून मी आरामात बसली होती. पण मग नंतर उशीर झाल्यावर ती बोलते, अगं गाडी तर मी सर्व्हिसिंगला टाकलीये, जाऊ दे, मग तिकडनं आपण रिक्षात बसून तुला मी देते करून. जवळच होतं, तसं नेहमीचाच होता, पण मी स्कूटीने नव्हती गेलेली यावेळेला. रिक्षात तिने बसवून पण दिलं, अगदी पोलीस स्टेशनच्या समोर रिक्षात बसलो. तिकडनं युटर्न घेतला, सिग्नल क्रॉस केला आणि एक बाईकवाला आहे ना माझ्या रिक्षाच्या एकदम लागून गाडी चालवत होता. माझ्या डोक्यात काय आलं, आता पटकन आपल्याला चुकीचे विचार नाही येत ना, कधी आपल्या बरोबर असं काही झालं नसतं ना, तर आपल्याला वाटतं असेल, नॉर्मल गोष्ट विचार करतो. म्हटलं गटारी आहे, दारू वगैरे पिले असतील, तर त्यांना समजत नाहीये कशी गाडी चालवतात, उगाच पडेल बिडेल, माझ्या डोक्यात हे. आणि मी पर्स आणि फोन असा हातात धरून बसली होती कॉर्नरलाच, रिक्षाच्या फर्स्ट गेट मध्ये एंट्री करतो तसं. तर तो एकदम कडेने चालवत होता आणि माझा रिक्षावाला पण स्लो चालवत होता. आय डोंट नो त्यात मिक्स होता की नाही माहित नाही, नसेलही असेलही. तर एक मिनिटाने तो पुढे, थोडीशी गाडी त्याची पुढे आली आणि मागे पण अजून एक जण बसला होता. तर त्यांनी काय केलं, पटकन हात घातला रिक्षात, चालू रिक्षात, आणि माझ्या हातातून पर्स आणि फोन खेचून घेतला. मला क्षणभर समजलंच नाही की काय झालं. आणि फर्स्ट टाइम असं लाईफ मध्ये काहीतरी झालं होतं. आणि एक मिनिटात मला असं क्लिक झालं, अरे माझा फोन पण आहे, उद्या मेसेज कुठून येणार, अरे मी कोणाला कॉल कसं करणार. पर्समध्ये पैसे होते आणि त्यावेळेला मी सगळं ठेवायची, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड होते, बँकेचे डेबिट कार्ड होते, आणि काही पेपर्स, नंबर्स वगैरे काय काय होतं, इम्पॉर्टंट वस्तू होत्या त्यामध्ये, आणि पैसे सुद्धा होते त्याच्यात. तर मी रिक्षावाल्याला सांगत होती की दादा फटाफट चल, तो आपल्या गाडीच्या पुढेच आहे करून. तो अरे मैडम कुछ नहीं, अभी वो गया, अभी वो नहीं अपन पकड़ सकते, आपको उधर एनसी करना पडेगा. मी म्हटलं हा असा का म्हणतोय, समोर माझ्या रिक्षाच्या समोर त्याची स्कूटी चाललीये, बाईक चाललीये, तरी तो पकडत नव्हता. पण नंतर माझं नशीब एवढं चांगलं की ते लक म्हणा, की पुढे जाऊनच ना एक स्पीड ब्रेकर होता आणि तिथे कोणी पडत नाही, पण ती लोक तिथे स्किड झाले. दोघे बाईकवाले दोघे स्किड झाले आणि त्याच्या हातात ना माझं सामान होतं आणि ते पडलं. आणि मला लांबूनच येताना म्हटलं, आता तरी तू चल, तो पडला, आता देवाने त्याला तरी पाडवलं, तू तरी काम पुढे झालं, मला रिक्षा येत नाही, तर मीच चालवली असती पुढे. तर तोवर आम्ही पोचलो, तो उठला, म्हणजे डिस्टन्स कमी होतं, पण माझा ऑटोवाला स्लो चालत होता. येस. आणि मला माझं पर्स दिसली की हा पर्स आहे, मला वाटलं फोन पण असेल, पण फोन नाही भेटला. पण पर्स मला भेटली, त्याच्यामध्ये माझं सगळं सामान होतं, पैसे होते, सगळं सगळं A to Z मिळालं मला. आणि आता मी खूप नशीबवान समजते मला की एकाही जागी, नाहीतर ते कार्ड वगैरे साठी किती धावपळ करायला लागते, या ऑफिस जा त्या ऑफिस जा, सगळे इम्पॉर्टंट पेपर मला सगळं सगळं मिळालं. आणि ती खरंच देवाचीच कृपा होती की असं अनपेक्षित एवढ्या डोळ्यासमोर सगळं सुंदर झालं आणि सगळं मला व्यवस्थित मिळालं. त्यामुळे थँक्स टू गॉड. येस, डेफिनेटली. मग ती शक्ती काम करत असते. आता त्या लोकांना पाडणं किंवा तिथे वेळेवर येणं जाणं काही होऊ शकतं, दुसरी पण सिच्युएशन वाईट होऊ शकते आपल्यासोबत. जर रात्री बेरात्री आपल्या सोबत कोणी नाही तर काय, त्याच्यापेक्षा पण काही पण होऊ शकतं जर इमॅजिन केलं आपण तर.
म्हणजे आपल्याला कोणी न कोणी मदत करत असतं, कोणत्या न कोणत्या स्वरूपात करत असतं, कोणती न कोणती शक्ती आहे तिथं ते पडावे कसे आणि ते सापडावं कसं, म्हणजे पटकन ते पण खूप मोठं मॅजिकल आहे. आमचं पण एकदा असं, मॅजिकच होतं. हो मॅजिकच. एकदा आमचं पण असं झालं, आम्ही गार्डन मध्ये बसलो दोघंही आणि फोन आहे, यांना वाटलं मी घेतला, त्यांना वाटलं मी घेतला. आमच्या तिथं कात्रजून खाली जाताना एक तिथं डॉल्फिनचं गार्डन होतं, तिथं आम्ही संध्याकाळी बसायला वगैरे एखादं जायचो. अंधार पडला, आम्ही नंतर घरी आलो, तो फोन तिथंच नवीन घेतलेला ब्रँड न्यू तो फोन तिथंच. आणि घरी जाऊन 10-15 मिनिटं झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं अरे फोन कुठे आहे? ते म्हणजे तू घेतला नाही का फोन? मी म्हटलं मी नाही घेतला. ते त्यांना त्यांचा फोन मला वाटलं तुम्ही घेतला असेल, तिला त्यांना वाटलं की मी घेतला. दोघांनीही फोन घेतला नाही, फोन तिथंच. आम्ही 15-20 मिनिटांनी गेलो. मी तेव्हा म्हणायची की नाही देवा फोन तिथं असू दे वगैरे, असलेला असणार आहे. बाहेर गेले, बाहेरच एक लेडीज म्हणे तो तुमचा फोन होता का? एक कोणतरी विचारत होतं म्हणे लेडीज. मध्ये गेले तिथं विचारलं सिक्युरिटी गार्ड, इतके लोक तिथे येऊन जातात आणि त्या हिरव्या गवतावर. आणि परत तो फोन त्याच्यावर कॉल लावले तर फोनही चमकला असणार लाईट अंधारात वगैरे. तर मी म्हटलं आता फोन कोणी उचलला काय. नंतर एका मुलीने तो फोन घेतलेला होता आणि पण त्याच्यावर लॉक असल्यामुळे तिला ते फोन उचलता येत नव्हता कॉल करण्यासाठी वगैरे. मग तिने ते मी कॉल केल्यावर तिने रिसीव्ह केला. ते एका साईडला बसले होते दोन मुली आणि तिची आई, आणि तिने तो फोन मला रिटर्न दिला. अशा वेळेस मग कधी गेलाही असता एखाद्याने मुलं किंवा हे फोन करून, आपल्या फोनमध्ये किती महत्वाचं सगळं काही असतं, डेटा असतो, सगळ्या गोष्टी असतात. मला नंतर त्या मुलीला मी इतकं थँक्स वगैरे म्हटलं, तिचा नंबरही मी सेव्ह करून घेतला. नंतर ती मुलगी डीमार्ट मध्ये मला परत भेटली, की मी तिला तेव्हा पण म्हटले की ती तिथे जॉबला वगैरे होती, मग तिला मी म्हटलं थँक्यू. म्हणजे काही काही वेळेस किती लोक आपल्या लाईफ मध्ये येत असतात आणि आपल्याला छोट्या गोष्टींमध्ये ती ठेवूनही घेऊ शकत होती, बंदही करू शकत, कोणाला विकूही शकत होती. पण आपण पण कधीतरी मदत. मग मला नंतर आठवलं की आम्हाला पण असंच फोन सापडले होते 1-2 वेळेस. आम्ही ते त्याला त्या व्यक्तीला बोलवून ते रिटर्न एकदा, नवीनच एक फोन होता चांगला आयफोनचा कोणता तरी 60,000च्या वरती होता ना, आम्हाला पण तो एकदा असताना सापडला होता. माझ्या मिस्टरांनी त्या व्यक्तीला बोललो होतो, त्या व्यक्ती फोनवर बोलला की तुम्ही फोन ठेवा पण मला त्यातले कॉन्टॅक्ट आणि डेटा माझा महत्वाचा आहे तो द्या. म्हटलं आम्हाला फोनही नको. त्यावेळेस फोनचं खूप हे होतं ट्रेंड, म्हणजे सापडला की चोरी करणं वगैरे असं खूप ट्रेंड चालू होतं. मिस्टर म्हणे आम्हाला तुमचं नको काही, आम्हाला आमचं परमेश्वराने दिलेलं आहे भरपूर, जे काही आहे तुम्ही इथं या ठिकाणी या आणि घेऊन जा. मग त्या व्यक्तीला पण इतकं ग्रेटफुल वाटलं होतं, थँक्यू की तुम्ही फोन रिटर्न केला. मग बघा, आपण पण कधीतरी ते काहीतरी मदत केली असते तर युनिव्हर्सल आपल्याला परत द्यायला तयार असतं. सेम सिच्युएशन आपल्या सोबत व्हायला लागते. आणि आपल्याला एखाद्या असं वाटतं नाही नाही कुठं काय काही कोणाचे पैसे पडले किंवा काही एक्स्ट्रा आले कुठं कळतंय, देऊन देऊन टाका ठेवून घ्या असं आपल्याला वाटायला लागतं, पण ते तसं नसतं. ते रिटर्न बॅक फीडबॅक असतोच तो. मग तशा वेळेस युनिव्हर्सल आपली टेस्ट घेत असत छोट्या छोट्या, नाही का. कधी आपल्याला काय कधीतरी थोडंसं देऊनच बघल किंवा काहीतरी आपल्याला सापडलंच मिळेल. त्यावेळेस आपण टेस्ट मध्ये पण आपण तिथं पावसाळ्यात झालं पाहिजे. मग आपली जी सिच्युएशन आहे किंवा परिस्थिती आहे कधीतरी आपल्या ती कोणातरी सोबत पण आलेली असेल ना, म्हणून पण चेंज झाली असते. त्याच्यामुळे आपण हे राहायला पाहिजे की नाही, ती परिस्थिती माझ्यावर आली तर एखाद्याची 500 रुपयाची नोट सापडली किंवा काही सापडलं, त्याला ते रिटर्न दिलं किंवा त्याला ते दिलं तर खूप त्याला आनंद आणि खूप छान गोष्टी वाटायला लागतात. येस, तर मग आपली मॅजिक प्रॅक्टिस करायची आहे. ही लिस्ट पण तुम्ही बनवायची आहे. आणि कालचा जो चेक आहे तो पण तुम्ही त्याची प्रिंट आणून हे करायची. आज टाकलाय मी ग्रुपमध्ये, काल टाकलाय. प्रिंट आउट काढा आणि त्याला भरा त्या चेकला. तो मॅजिकली तुमच्यासाठी काम करतोय असे करा. विजय सर आहेत का? राहुल सर, समजलं टॉपिक? हो मॅडम, समज. समजला ना. तर स्टेप बाय स्टेप कसं हे एक एक टॉपिक जे आहे ना, आपण जेवढं समजून घेतले ना तेवढं समजत जातं. आणि रोजच्या प्रॅक्टिस मध्ये हळूहळू जेव्हा ते काय होतं, असं इन्व्हॉल्व्ह व्हायला वेळ लागतो आपल्याला, नाही का. असं एकदम सवय नसते छोट्या छोट्या गोष्टीला ग्रॅटिट्यूड करायची. पण ज्या आपण असं छोट्या छोट्या गोष्टीला जर ग्रॅटिट्यूड करायला शिकलो, थँक्यू म्हणायला शिकलो, इनर मध्ये आपोआपच आपल्याला, नाही का, छोटं एखादं कोणी बोललं काही वाईट वाटलं तरी काही वाईट वाटायला येत नाही आपल्याला. म्हणजे तरी पण काही नाही, असं वाटत की चला काहीतरी चांगलंच होणार आहे. आणि एखादे छोटे मोठे चॅलेंज जरी आला आपल्या लाईफ मध्ये त्याचं पण काही वाटायला लागत नाही की हे झालंय ना तरी पण चांगलंच होणार. आणि आपली फ्रिक्वेन्सी चेंज होती तर बघा सगळं काही चांगलं चांगलंच व्हायला लागतं. ते ऑब्झर्वेशन, एखाद दिवशी काही खराब होऊ द्या आणि आपला माइंडसेट होऊ द्या की नाही हे खराब झालं, तू सगळ्या गोष्टी अशा खराब खराब, मग ते आपल्याला अट्रॅक्ट करतो आपण एकानंतर एक एकानंतर एक. काही लोक बघितले मी असे, 1-2 लोक असतात, म्हणजे काही लोक अशा समोर ते इतके खुश असतात ना,
आणि त्यांच्या शब्दामध्ये बाई पांडुरंगाची कृपा आहे, छान आहे आमचं, त्याची कृपा आहे, असे ते बोलण्यातच त्यांच्या दिसत असतं ग्रेटफुलनेस. आणि काही म्हणजे त्यांचा असं स्वभाव पण असतो, कोणी आलं की पटकन काही खाऊ घालायचं, कोणाला खूप प्रेमाने बोलायचं, नाही ना घे ना चहा, असं फॉर्मॅलिटी म्हणून नाही, ते इनरच असतं. त्यांच्या आजूबाजूला बघतो त्यांना कशाचीच कमी नसते. असेही लोक असतात, मी बघितलेले माझ्या याच्यामध्ये, की ते तशा लोकांना असं काहीच कमी पडत नसतं, की सगळं त्यांना येत असतं. मग आपण जर तसं शिकलो, याच्या पुढचं जे आहे आपलं पुस्तक जे आहे पॉवर, त्या पॉवर पुस्तकात हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे जे काही प्रेम आहे ते आपल्याला निस्वार्थ जेवढं यायला लागलं ना. काल मी आमच्या एक मॅडम होतं, त्यांच्याशी बोलले फोनवर बऱ्याच वेळ. तर त्यांचा स्वभाव ना खूप असं, कोणाला खाऊ घालण्यात त्यांना खूप मजा वाटायची. असं घरी कोणी आलं की काहीतरी बनवणार, किंवा स्पेशली ओकेजन असेल आपण त्यांच्याकडे गेलं की काहीतरी ते त्यांची डिश बनवणार, हे बनवणार, काही कार्यक्रम बीसी वगैरे आम्ही त्यावेळेला करायचो, तेव्हा पण त्याचं चांगलं चांगलं बनवून म्हणजे ते खाऊ घालणं, कोणाला देणं, वॉचमॅनला चहा. काही काही लोक असे लॉ ऑफ गिव्हिंग मध्ये फार आहे असतात. म्हणजे त्यांना स्माइल देणं, प्रत्येक याच्यात ते लॉ ऑफ गिव्हिंग सुद्धा खूप सुंदर काम करत असतो. म्हणजे असं नाही का कोणाला आपण कधीतरी दिलं, काही चहाला पैसे दिले किंवा चहा पाजला किंवा काही कामवाले असेल त्यांना दिलं, तर तो लॉ ऑफ गिव्हिंग पण खूप छान आहे. कारण समोरच्याचा आपण आत्मा समोरच्याचा पण तृप्त करतो, त्याला पण नाही का आपल्याबद्दल चांगल्या फिलिंग वाटत. कोण विचारतंय, घरचे विचारत नाही, यांनी मला विचारलं, चहा दिल, करून बघा. छोट्या छोट्या गोष्टी दुसऱ्यांना असं खुश करायची जेव्हा संधी मिळते आपल्याला, म्हणजे आपल्याला जेव्हा असं ट्रॅफिक पोलीस असतात कधी कधी याच्यामध्ये उभे असतात बाहेर, त्यांना कधी थँक्यू म्हटलं किंवा त्यांना चांगलं प्रेमाने आपल्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांना चांगलं हे केलं. कधी कधी होतं ना, आपण एखादं भाजी घ्यायला जातो किंवा काही नसतं, कधी कधी सुट्टे पैसे नसतात, ते म्हणतात परत आणून द्या तुम्ही बाकीची खरेदी करू. ते लोक आपल्यावर कधी कधी असाही ट्रस्ट ठेवतात. मग आपण काल परवा असंच घेतलं भाजी आणि परत त्याला आणून दिलं, तर त्यांना खरंच छान वाटलं. तेच मला थँक्यू म्हणायला लागले, की आणून दिलं थँक्यू. म्हटलं थँक्यू तुम्हाला, तुम्हीच अगोदर मला दिली भाजी, मी नंतर पैसे तुम्हाला आणून दिले. म्हणजे कधी कधी असे लोक मिळतात ना आपल्यावर, की त्यांनी स्वार्थ हे विश्वास ठेवायला. आता आजकाल लोक नाही नाही तुम्ही आधी घ्या नंतर बघू, असं पण असतं. तर आपल्याला असे लोक अनुभवायला मिळतात आजूबाजूला, नाही तुम्ही तुमचं घ्या आणि सुट्टे करून मला आणून द्या, माझ्याकडे फोन पे नाही, गुगल पे नाही, काही असेही लोक असतात. म्हणजे ते आपल्यावर विश्वास ठेवतात ना. मग अशा वेळेस आपण पण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, चला त्यांचं चांगलं हो, त्यांची विक्री चांगली हो, सगळे त्यांचं सामान विकलेलं असं आपल्याला मनातल्या मनात तेवढं ब्लेसिंग करायला काय जाते. आपल्याला जे कोणी दिसतंय आजूबाजूला त्यांना ब्लेस करायला आणि त्यांच्याबद्दल चांगलं विचार, आपले नातेवाईक असतील जे असतील, त्यांनी जसं केलंय बाबा तर त्याच्या जवळ राहू द्या, है ना. आपण आपला कशाला गुण सोडायचा. येस. काल युट्यूब वरती रायटर आहेत ना त्या रोंडा ब्रॅन, त्यांना त्यांना बघितलं, म्हणजे त्यांचे पण व्हिडिओज होते. किती आहे सुंदर आहेत त्या, बापरे, असे गोल्डन कलरचे लॉंग हेअर आणि एकदम गोरी हो. गोरी पान आणि डोळे डोळे एकदम कसे काळे भोर. डोळे वगैरे कसे आहेत? डोळे एकदम काळेभोर असे, एकदम आतमध्ये वेगळे आहेत जरा, खूप सुंदर आहे. एज किती माहिती आणि का ती आता बोलते तिचं? पण किती छान. तिने एकच एक सांगितलं, ज्या एनर्जी मध्ये आपण आहोत ना ती एनर्जी रिएक्ट करते. तर तुम्हाला जे हवे ना त्या एनर्जी मध्ये तुमचा माइंडसेट करा आणि मग तुम्ही चेंज बघा, असं आता मी बघितलं मी. आता मी भरपूर आपण पुस्तकं वाचतो, दुसरे ऑथर आहे त्यांनी काही नाही का बाकीचा अभ्यास करून, पण हे रोंडाचं कसं आहे, तिने तिच्या आयुष्याच हे सार केलेलं आहे याच्यात. म्हणजे तिने ह्या हा. सगळ्या स्टेप केलेल्या आहेत, तिने हे सगळे चॅप्टर स्वतः केलेले आणि ते नंतर ते आपल्याला सांगितलेलं आहे. मॅजिक बुक आहे, मॅजिक चेक आहे. आता याच्यात शेवटचा एक चॅप्टर आहे ना, तिने तिने त्याच्यात सांगितलेलं आहे की तिचं शेवटचं गोल होतं, म्हणजे तिची खूप मोठी लिस्ट होती आणि तिचं शेवटचं गोल होतं ते पण इतकं मॅजिकली पूर्ण झालं आणि ते पण तिला इतकं छान असा ग्रुप मिळालाय की ते हे मॅजिक पुढे नेण्यासाठी तिने, म्हणजे ती शोधत होती असे लोक पाहिजे. आता मी समजा शोधते की मला असे लोक पाहिजे व्हॉलेंटियर किंवा हे कॉल पुढे नेण्यासाठी किंवा हे, तर ती ते शोधत होती. तर तिला त्याच टाईपचे लोक मिळाले आणि त्या प्लेनमध्ये सगळे तसेच बसते, ते खुश होते, हॅपी होते आणि ते लोक खूप एनर्जेटिक होते. मग तिला असं वाटलं की नाही, तुम्ही ते हे बघितलंय का, यू कॅन हील युअर लाईफ पुस्तक हो. वाचले है ना. त्याची मूव्ही पण आहे बघा, आहे ना. त्याच्यामध्ये मूवी, मग ते लोक कशा ते किती याच्यातून असे निराशातून वरती आलेले ते लोक, त्यांनी एक हे तयार केलेलं आहे, एक चॅरिटी तयार केलेली की आपल्यासारखे लोक शोधायचे. मग त्यांनी किती मोठे मोठे आजार, त्यांचे किती प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेले आणि त्या पुस्तकात पण खूप उदाहरण आहे. मग आपल्याला असे लोक मिळायला आपल्याला हे लागतं, वेळ लागतो नाही का, असं समज. कारण आपल्याला असं वाटतं की हा आपण पण असे लोक आपण म्हटलं की नाही, हे लोक आपल्याला मिळालेले, हे लोक आपल्याला मदत करतात, असे लोक पण ऑटोमॅटिकली आपल्याला ऍड होतं. मग ते कुठे असो जगाच्या पाठीवर, कुठे असते लोक आपल्याला मदत करतात. आणि हे आपल्याला तिच्यासाठी आता त्या मूवी मधले ते सगळे लोक तिने सर्च केलं, शोध केला की आता तिला तर माहितीये कृष्ण यांची स्टोरी, गौतम बुद्ध आहे, हे आहे, ते आपल्याला सगळे माहिती, स्पिरिच्युअल यांनी सगळे केले.
पण आत्ता जिवंत असणारे लोक कोण आहे की जे मॅजिक यूज करतायत? त्यातले ज्यांनी ते मॅजिकचे ते दुसरे एक होपनोची प्रॅक्टिस करतात ना त्या मूवी मधली, तर त्यांच्या 2-2, 3-3 लाख रुपये फीस आहे त्यांच्या कोर्सची आता सध्या, आणि ते पण ऑनलाईन. मी बघितलं नाहीये, मूवी पण नाही बघितलं आणि पुस्तक पण नाही वाचलंय. पण मी डॉक्टर एस रंजन यांनी ते त्याचे सगळे पार्ट्स वरती, आता तुम्ही कसं हे बुकचं करतायत ना, तसं त्यांनी पण केलेलं पीएसएसएमचं पीएमसी मधलं डॉक्टर एस हो. रंजन. मग ते त्यांचे सगळे त्याचे काय म्हणतात ते सिरीज बघितलेत मी. 14 त्याचे एपिसोड होते. तर ते हा. ते एक्सप्लेन करतात हर एक प्रत्येक लेसन. तर ते ऐकलं आणि ते वाचून मिरर मध्ये कसं बोलायचं, स्वतःला हील कसं करायचं, तर ते त्यांनी खूप छान सांगितलं होतं. त्यामुळे मला बुक वाचायची गरज नाही पडली. ते बोलले की आप बुक पढेंगे तो बुक में से आपको और नॉलेज मिलेगा. जसं तुम्ही सांगतात ना, बोलणं वेगळं आणि त्याला 2दा-3दा रिपीट करून प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी नवीन नॉलेज मिळतं. तर ते मी वाचलं नाहीये, पण मी परत एकदा वाचीन नक्की परत तुम्ही आता बोलले तर. मी कसं विचार केला, आपण मॅजिक बुक हे करतोय पण याला असं रिपिटेशन मध्ये केलं ना याची पॉवर वेगळीच वाढते. याची रिपिटेशन मध्ये आपण जेव्हा करायला लागलो काहीच कळत नाही सुरुवातीला, काय चॅप्टर आहे, चालतंय, आपल्याला छान वाटतंय, रिझल्ट इतकं 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 इतकं. पण जसं त्याचं रिपिटेशन होत आहे ना, तर आपण इतकं पॉवरफुल होतो ना, आपला ओरा नाही का, आपल्याला असं कळायला लागतं की वाव, हे सगळं किती मॅजिकली चेंज होतं आणि सगळं युनिव्हर्सल आपल्याला असं पाहिजे ती सिच्युएशन क्रिएट करते, पाहिजे तो व्यक्ती आपल्या समोर आणते, पाहिजे ती आपल्याला डायरेक्शन सगळं. आणि हे कधी आता लाईट जायची, कधी काही ब्रेकडाऊन यायची, काहीच नाही. आता कॉलमध्ये कधी ब्रेकडाऊन नाही, लाईट नाही, मी त्या सगळ्या गोष्टींना अगोदरच ग्रॅटिट्यूड करते. वायफायसाठी, युट्यूबसाठी, इंटरनेटसाठी, झूमसाठी, चला ह्या गोष्टी आहेत, थँक्यू, आपण इथे बसून लोकांना सांगू शकतो. मोबाईलसाठी, कॅमेरासाठी, चार्जरसाठी ह्या गोष्टी करायला लागलो ना, तर ते असं आतून आलं पाहिजे मनापासून. आपण नुसतं नाही का नाटकी, पण त्याचे खरंच आपल्याला वाटतंय की सिच्युएशन हा त्याची आहे, ती गरज आहे. मग आपल्याला त्या गोष्टी बघा, एक धडा होता आम्हाला शाळेमध्ये. एक आठवत नाही मला, 7वी-8वी असेल की काहीतरी असं, ते वस्तूंना तिची आई बोलायची आणि त्या घरातल्या वस्तूंना मुलांना प्रोटेक्ट करत होत्या सगळ्या. म्हणजे पडायला लागलं की टेबल बाजूला सरकायचा, खुर्ची बाजूला सरकायचा, मराठीत धडा होता तो काहीतरी. त्याचं नाव आठवत नाही मला. तर ते हेल्प करायची घरातल्या वस्तू, म्हणजे ती शिलाई काम करायची आणि घरातले वस्तू हे तिचं ते ऐकायचे आणि ते प्रत्येक गोष्टीत प्रोटेक्ट करायचे. म्हणजे मुलं पडायला लागले तिथं पटकन काहीतरी प्रोटेक्ट होईल, तिथं त्या हे होईल वस्तूंना. मग तिने ते कम्युनिकेशन केलं त्या वस्तूंशी, त्या घराशी, की असं तुम्ही वागू नका, करू नका. ठीक आहे, आमच्या प्रेमापोटी तुम्ही करताय, पण घरात असं होईल तर मुलं बाहेर कुठे स्ट्रॉंग होणार आहे ना. घरात असं होईल, तुम्ही ते केअर करताय, तुम्ही प्रत्येक वेळेस सरकताय, टेबल खुर्ची जी आहे ती प्रोटेक्ट करते, सगळं प्रोटेक्ट करताय घरातल्या वस्तू, मग तुम्ही स्टॉप करा ते. असं ते मराठीमध्ये धडा, एक छान धडा आहे, मला त्याचं नाव ना आठवत नाही आता. पण मला ते आत्ता क्लिक झालं की ह्या वस्तू सुद्धा एनर्जी आहे. आणि या वस्तू तुम्हाला एक उदाहरण सांगते. म्हणजे कधी कधी आपल्याला ते फनी पण वाटतं आणि कधी कधी हे पण वाटतं. गॅस संपायचा आहे, महिन्यापूर्वी विचार केला मी गॅस संपणार आहे म्हणून, की दुसऱ्या गॅसची सिलेंडर टाकी मागवून ठेवली, त्याचा वासही लागला. मी आज रोज जेव्हा गॅस चालू करते ना, त्याला पुसते वगैरे आणि गॅस शेगडीला अगदी देवताला हे करते, थँक्यू म्हणते. मग ते गॅस संपायचा, मिस्टर म्हटले कधीपासून आता संपणार आहे एक जण म्हणे मला गॅस दे, म्हटलं नाही का, माझं उद्या परवाच संपणार आहे गॅस. तर त्यालाही 15-20 दिवस होत आले. ते गॅस संपायचा विचार, नवीन टाकी पण आणून ठेवली, ती टाकी भरून 15 दिवस संपायचा म्हणून 1 महिना होत आला, अजूनही गॅस संपला नाही. म्हणजे अजूनही तो चालू आहे, कधी संपल माहित नाही. मी रोजच्या रोज ग्रॅटिट्यूड करते, थँक्सफुल करते. मिस्टर म्हणजे गॅसला काय झालं, अजून काही संपना कसं काय? म्हटलं कशाला संपायची वाट पाहते, चालताय ते अग्नी देवता रोज मदत करताय स्वयंपाकासाठी, थँक्यू. म्हणजे ते एनर्जी कशी काम करते ना, हे अनुभव. माझे मिस्टर ना ते गाडीवर खूप प्रेम करतात, म्हणजे त्यांच्या गाडीला खूप चांगलं, नेहमी म्हणतात की मला तू खूप सपोर्ट करते. म्हणजे तिच्याशी कम्युनिकेशन करतात नेहमी आम्ही बाहेर जाताना, की हिने मला खूप सपोर्ट केला. आणि गाडी अशी आहे ना, तिला 9-10 वर्ष झाले, बसलं की कोणाला वाटणार पण नाही ते. आणि ते i20 एवढं म्हणजे तिच्यामध्ये काहीच कधीच आम्हाला तिने विचारलं नसतं, थांबवलं नाही कधी, हवा कमी झाली नाही, काही नाही. तर ते पूर्वीपासून करत आले. आता मला मॅजिक बुकनी लक्षात आलं, येतंय की ते गाडीला नेहमी ग्रॅटिट्यूड करतात. कधी असं होत, काही डिझेल संपतं, कधी पंक्चर झाली किंवा कधी हवा कमी झाली, कधी कधी तिने आम्हाला असं जाणवू दिलं नाही. आम्ही इतक्या लांब लांब फिरलो, महाराष्ट्राच्या बाहेर एवढं लांब लांब ट्रॅव्हलिंग केलं, म्हणजे कुठं अडचणच्या ठिकाणी, म्हणजे कुरुपूर वगैरे अशा ठिकाणी जिथे आम्हाला रस्ता माहित नव्हता, गुगल याच्या रस्त्याने अक्कलकोट, गाणगापूर, तो इतकं लांब लांब जाऊन, म्हणजे आता ते आठवतंय की ते खूप ग्रेटफुल राहतात त्या गोष्टीसाठी. मग ती गाडी पण तसाच रिस्पॉन्ड देत असतील, ती गाडी पण तशीच एनर्जी. म्हणजे दरवेळेस गाडी बसले की वाव, माझी गाडी किती छान आहे, माझ्या गाडीसारखी गाडीच नाही कोणाची, काय छान तिचं पिकअप आहे. मी म्हणत असं हे हेलिकॉप्टर आहे जमिनीवर त्यांची,
तारीफ चालू होती ती गाडीची आणि युनिव्हर्सलला तेच आवडतं, तारीफच आवडती. जेव्हा आपण कंप्लेंट करतो ना, मग एखाद्या गोष्टीची आपण तारीफ करायला लागलो ना, वाव किती छान आहे. पण माझा मुलगा मध्ये माझा फोन असं झालाय 2000 म्हटलं त्यात तसं करू नको, त्याची तारीफ कर, तेव्हा ते दुसरं यायला लागेल असं आहे. मग आपल्याला वाटतं या वस्तूंचं काय करायचं, तारीफ करायची, पण त्या वस्तूमध्ये पण एनर्जी. करून बघा, छोट्या छोट्या घरातल्या वस्तू आहे, मिक्सर आहे, हे आहे ते आहे, त्याचं तुम्ही ते ग्रेटफुल असं मनापासून करा. त्या वस्तूंना सुद्धा एनर्जी त्यांच्यामध्ये ती पॉझिटिव्ह होती. त्या वस्तू पण एवढ्या भारी चालायला लागतात, त्या आपली कंटिन्यू साथ द्यायला लागतात. मग काही असू दे. आता डोळ्यांचं आहे, मी डोळ्यांचं मॅजिक बुक केअर, ते डोळ्यांचं इतकं ग्रेटफुल, थँक्यू रेस, इतकं इरिटेशन व्हायचं डोळ्यांचं अक्षरशः त्याच्यात असं, म्हणजे असं व्हायचं लाईट जर समोर आला की लाईट नको, पाणी यायचं सारखं डोळ्यातून, इरिटेशन व्हायचं. पण असं डोळ्याला थँक्यू करायला लागले की बिना चष्म्याचं पण वाचू शकते आता. आणि असं इरिटेशन कमी झालं. नाही तर उन्हात गेलं की असं डोळ्यातून पाणी असं वाटायचं नाही, डोळे म्हणजे हे व्हायचं, मला असं वाटायचं आणि सारखं मी ते करायची, डोळ्याची कंप्लेंट नाही, माझ्या डोळ्याला त्रास होतोय, असं होतोय तसं होतोय, सारखं हे करायचे, पाणी यायचं वगैरे. पण तसं आता हे प्रॅक्टिस करते मी, तर मी ड्रॉपही टाकायचं विसरून जाते, ड्रॉपही टाकत नाही, काहीच नाही. आणि स्क्रीन टाइम तर असतोच, स्क्रीन टाइम शिवाय तर कामं नाही आपले. जेवढं मोठं मिरॅकल आहे, केसांच्या बाबतीमध्ये मिरॅकल केलं. माझे केस खूप शॉर्ट होते मागच्या वर्षी जर फोटो बघितला, आता मी कमरेपर्यंत केस आले. 2-3 जणांनी व्हिडिओ बघून जेव्हा लॉंग व्हिडिओ तुम्हाला विचारलं की एवढ्या पटकन तुझे केस कसं काय वाढले, त्यांना काय फॉर्म्युला सांगणार एवढा मोठा, काय लावलं, कुठं तेल लावलं, काय केलं, एवढे केस कसं काय वाढले, ते कसं काय लॉंग झाले. नंतर मग पॅक करून काही व्हिडिओ कर. मी म्हटलं आता त्यांना कसं सांगणार, त्यांना एखादा की हा हे म्हटलं वाढलेत असेच. काही जणांनी रिप्लाय केलं, म्हणजे ते आता इतके मी ठरवलं की लॉंग करायचे आहे. तर मग त्याच्यानंतर मी केसांना ग्रॅटिट्यूड करायला लागले, थँक्यू. माझे जेव्हा लॉंग होते केस तेव्हा त्याच्यासाठी थँक्यू, हेल्दी होते त्यासाठी थँक्यू. तर हे युनिव्हर्सल सगळ्या गोष्टीवर काम करतं, सेम तसंच मॅजिक. आपल्याला विश्वास असायला पाहिजे फक्त ना. आपण याचं जेव्हा चांगली परिस्थिती होती ना, तेव्हा आपण ते लूज करतो मॅजिकला, की चला सगळं चांगलं चांगलं, पण त्यावेळेलाच खरी गंमत असते. येस, चला आपली वेळ झाली. आज थोडं लेटच चालू केलं मी, सकाळी फार गडबड होती ना, म्हटलं थोडं 9ला तरी चालू करूया आपण, म्हणजे का फार तीन वेळा धावपळ 4 वेळा जॉईन करून बघितलं, मी म्हटलं हे स्टार्ट का नाही होते अजून, स्टार्ट का नाही होते. मग परत गेली आणि ग्रुपवर बघितलं तर 9 वाजता तुम्ही टायमिंग लिहिलं होतं. त्या म्हटलं अच्छा 9 वाजता. हा, मी म्हटलं थोडंसं आपलंही आवरणं होतं नाही का, फारच धावपळ न होण्यापेक्षा थोडस निवांत होतं. आणि जर ते ऑडच टाइम वाटतो ना मधला, जरा 8:30 8:15 असं थोडा ऑड टाइम होतो. एकदा सवय लागली की होईल मग सगळ्यांना. युट्यूबला पण चांगला रिस्पॉन्स येतोय हा. मला तर ते हो. असतं ना मॉनिटाईज करायसाठी 4000 टाइम तेवढं बघितलं गेलं पाहिजे. 2,500 पर्यंत वॉच टाइम झालाय या अरे 15 वा. दिवसात, या 15 दिवसामध्ये. लाईकही येत आहे, कमेंट्सही वाढले. म्हणजे जेवढं आता तुम्ही पण त्याला, म्हणजे तुमचा पण खूप मोठा सहभाग आहे सगळ्यांचा. तुम्ही लोक पण बघताय त्याच्यामध्ये, तो त्याच्यानी पण वॉच टाइम वाढतो. म्हणजे जेवढं वॉच टाइम वाढला ना, तर तेवढं आपल्याला ते मदत होती. आणि सबस्क्रायबर मग लोकांपर्यंत युट्यूब पाठवतो, ज्यांना ही गरज आहे ना त्याच्यापर्यंत ते मॅजिक पाठवतो असं. ज्यांचा टाइम मॅनेज नाही होत ते लोक तिकडे बघू शकतात नंतर नाही का. येस, चला सगळ्यांना टाटा बाय बाय. तुमचा दिवस छान जाओ, आनंदाचा जाओ, सुखा समाधान जाओ सगळ्यांचा, सगळ्यांच्या घरी मॅजिक येवो. येस, सगळ्यांपर्यंत मॅजिक पोहोचो. बाय बाय एव्हरीवन. सो मच तुम्हा सगळ्यांना. थँक्यू ऑल ऑफ यू. येस, थँक्यू. चांगली प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिशनर बना चांगले. आणि आपल्या आयुष्यात नाही, इतरांच्या आयुष्यात पण जादू आणायचा विचार करा. आपलं तर चांगलं होणारच आहे, त्यापेक्षा आणि अजून दुसऱ्यांचं पण चांगलं करायचं आपल्याला. येस, चलो बाय बाय. बाय एव्हरीवन. बाय थँक्यू सो मच. बाय. बाय बाय.